नांदेडच्या मुखेड तालुक्यातील पूरग्रस्तांचा आक्रोश आज पुन्हा एकदा समोर आलाय। या गावासह इतर 13 गावं लेंडी प्रकल्पात बाधित झाली आहेत। मात्र कोणत्याही सुविधा आणि पुनर्वसन न झाल्यामुळे हे ग्रामस्थ गावातच ठाण मांडून होते। गत वर्षीच्या 18 ऑगस्टला आलेल्या महापुरात ही सर्व गावं पाण्याखाली गेली होती। या घटनेला आज 1 वर्ष पूर्ण होत असूनही कोणत्याही मूलभूत सुविधा या गावापर्यंत पोहोचल्या नसल्यामुळे ग्रामस्थांनी आज पुन्हा एकदा आंदोलनाचं हत्यार उपसलंय। याच आंदोलकांशी बातचीत केले लोकशाही मराठीचे प्रतिनिधी कमलाकर बिरादार यांनी। पाहूयात। लेंडी प्रकल्पग्रस्तांचा लढा मागच्या 35 वर्षापासून अजून संपलेला नाहीये। मागच्या वर्षी याच दिवशी जर बघितलं तर लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या त्यांची परवानगी न घेता या धरणाचं जे आहे गळभरण करण्यात आलं होतं। त्यामुळं अख्खं गाव पाण्याखाली गेलं होतं। 1 वर्ष या घटनेला झालेलं आहे। तब्बल 7 जणांचे प्राण यामध्ये गेले होते। साहेब, आधी पुनर्वसन मग धरण हे शासनाचा नियम असताना यांना अतिरेकी असल्यासारखी वागणूक देऊन दंडशाही करून म्हणजे पोलीस बळाचा वापर करून यांना काढण्यात आलेला आहे। आणि काढल्याच्या नंतर यांना कुठल्या त्यांच्या मूलभूत सुविधा देण्यात आलेल्या नाहीत। तेव्हाही तुम्ही प्रतिनिधी होतात। लोकशाहीनं प्रथमता व्यथा मांडली होती आणि लोकशाहीनं प्रथम वास्तव बोललं होतं की हा बेचिराग झालेला हसनाळ गावचं। आणि आता एक महिला इथं अशी आहे की साहेब तिच्या नवऱ्याचं नाव शामराव आणि गॅजेटला रामराव झालेलं आहे। तर महसूल प्रशासनानं अद्याप ते नाव दुरुस्त करून दिलं नाही। अचानकपणे जे पाणी सोडायला नाही पाहिजे होते, गळभरणी करताना जो शब्द दिला होता तो शब्द न पाळता अचानक रात्री 12 ते 2च्या दरम्यान पाणी वाढलं आणि त्याच्यामध्ये 5 लोकांचा मृत्यू झाला। आणि मृत्यू झाल्यानंतर या ठिकाणी जी परिस्थिती 1 वर्षाखाली होती, 18 मूलभूत सुविधा या ठिकाणी मिळायला पाहिजे होतात। पहिल्यान सुरू पुनर्वसन होऊन मग धरण बांधलं जायला पाहिजे होतं, पण मुळामध्ये हे न करता 200 ते 250 पोलीस बंदोबस्तामध्ये या ठिकाणी नागरिकांना हटवून त्या ठिकाणी गळभरणी केली आणि गळभरणी करून या जे हसनाळ गावात आहे ते पाणी सोडलं। आणि ते सोडल्यामुळं या ठिकाणी आज जी परिस्थिती आहे ती गेल्या वर्षी सुद्धा तीच परिस्थिती आहे। लेकरांचं खाण्याचं, पिण्याचं, संसाराचं आणि शिक्षणाचं हे सर्व वाहून गेलं। कमलाकर बिरादार, लोकशाही मराठी, हसनाळ, नांदेड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।